गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता आपण हा गुरुजींच्या वंदनाचा श्लोक म्हटला, बरोबर आहे ना? आणि आपले गुरुजी कुठे आहेत? आपल्या मागे. आणि नॉर्मली गुरुजींची तसबीर कुठे असते? पुढे. मग आपण मागे ठेवले म्हणजे काय? गुरुजी आपल्या पाठीमागे आहे, कारण आपल्या पाठीशी गुरु आहे. तर ह्या श्लोकामध्ये काय काय म्हटलंय? गुरुर ब्रह्मा, गुरु कोण आहे? ब्रह्मा, विष्णू आणि महेश, बरोबर आहे ना? तर ब्रह्मा काय करतो? जगाची निर्मिती. विष्णू काय करतो? जगाच्या स्थितीला म्हणजे पालन पोषण. आणि महेशाचं काम जगाचा लय करणं, म्हणजे उत्पन्न करणं, स्थितीला राहणं, लय करणं, उत्पन्न करणं, स्थितीला राहणं, लय करणं, असं कायम चालू असतं जगामध्ये. तर हे तिन्ही करणारा गुरु आणि परब्रह्म, ज्याच्यातून हे सर्व निर्माण होत असतं, जग जेथूनही चराचर त्यासी भजे. तर हे सर्व गुरु आहेत. म्हणून आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये गुरु हा नुसता व्यक्ती नाही आहे, तर गुरु हे तत्व आहे. कळलं का नाही? जे तत्व सगळीकडे भरलेलं आहे. कळलं का नाही? मग ते नुसती व्यक्ती नाही, किंवा नुसतं पुस्तक पण नाही एखादं, किंवा नुसती एखादी मूर्ती पण नाही. मग त्याच्याही पलीकडे जाऊन गुरुतत्व आहे, बरोबर आहे ना? गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री, अशा त्या गुरुला नमस्कार. आणि म्हणून हे जे सगळं ज्ञान देणारे आहेत, कळलं का नाही, त्यांना खरं गुरु म्हणतात. कळलं का नाही? आता हे जे ज्ञान आपल्यापर्यंत आलं, कळलं का नाही, हे आलं कुठून? तर त्याच्यासाठी 2-3 कथा सांगितल्या जातात. कळलं का नाही? एक म्हणजे आदिगुरु शंकर म्हणतात, शिव. ह्या शिवानी त्याचे जे शिष्य होते 7, कळलं का नाही, सप्तर्षी, त्यांना पहिल्यांदा योगविद्येचं ज्ञान ह्या दिवशी दिलं. आणि म्हणून हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आता ह्याच दिवशी व्यासांचा पण जन्म झाला. व्यास म्हणजे कोण सांग? व्यास म्हणजे ज्यांनी महाभारत, भगवद्गीता लिहिली आणि त्यांनी वेदांची रचना केली. वेदांचं वर्गीकरण, वेदांची रचना जी होती ना, ती अगोदर बरीच झालेली होती, पण ती अशी काय म्हणतात त्याला, सॉर्टेड नव्हती. एक श्लोक इकडे, एक श्लोक तिकडे. मग त्यांनी अथर्ववेद, असे सामवेद, यजुर्वेद, असे वेगवेगळे वर्गीकरण करून त्याप्रमाणे केले ते. कळलं का नाही? आणि म्हणून वेदांचे रचयिता पण त्यांना म्हटलं जातं. आणि त्यांनी एवढ्या ज्या स्टोरी लिहिलेल्या आहेत, कळलं व्यासांनी, की त्याच्या व्यतिरिक्त कोणाला काही नवीन लिहिता येत नाही. म्हणजे जगात कुठलीही कोणी स्टोरी लिहिली तर त्याचा काही नाही ते काहीतरी संदर्भ व्यासांच्या कुठल्या तरी गोष्टीची असतो, बरं? म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, कळलं का नाही, असं म्हटलं जातं. म्हणजे व्यासांनी अगोदरच सगळं काहीतरी करून ठेवलेलं आहे, तर कोणाला काय नवीन करायचं ठेवलेलं नाही. तर आजच्या दिवशी म्हणजे आषाढी पौर्णिमा, आषाढमधली पौर्णिमा, आपली कालगणना जी आहे ना, ती ग्रहताऱ्यांप्रमाणे होते. कारण ग्रहताऱ्यांची पोझिशन कधी बदलत नाही, बरोबर आहे ना? बाकी इंग्रजी तारखा बदलत राहतात, या तारखा बदलत, कोण नवीन चालू करतं. आता आपण फक्त 2500 वर्ष, 2000 वर्षाची कालगणना काय, पण पृथ्वीला किती वर्ष झाली, कळलं का नाही? म्हणून रामाचा जन्म, कृष्णाचा जन्म, ह्यांचे जन्म ह्या सगळ्या ग्रहताऱ्यांप्रमाणे सांगितले जातात. मग त्याच्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं की ही स्थिती होती म्हणजे किती वर्षापूर्वी ही स्थिती होती, हे सगळं कॅल्क्युलेट करता येतं आपल्याला. कळलं की नाही? आजकालच्या ह्याच्याप्रमाणे असो. तर आषाढी पौर्णिमेला व्यासांचा जन्म झाला आणि त्यांनी आपल्याला हे सगळं नॉलेज दिलेलं आहे. म्हणून त्याला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात, बरोबर आहे ना? आणि पण बऱ्याच काय काय आख्यायिका आहेत, म्हणजे बौद्धांच्या ह्याच्यामध्ये, जैनांच्या ह्याच्यामध्ये, आणि ते सुद्धा आजचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतात. तर ह्या व्यासांनी हे जे सगळं केलेलं आहे, कळलं की नाही, तर व्यास पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा हे 2 शब्द झाले. आणि आपल्या सद्गुरूंनी त्याला एक वेगळेच नाव दिलेलं आहे. काय बरं नाव दिलेलं आहे? कृतज्ञता दिवस. कृतज्ञता दिवस अशासाठी की गुरु आपल्याला ज्ञान देतात, बरोबर आहे ना? आणि त्या ज्ञानामुळे आपल्याला सगळं छान 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 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात. कळलं की नाही? ते आपल्याला अभ्यास कसा करायचा ते शिकवतात, ते आपल्याला वडिलांशी कसं वागावं ते शिकवतात,
ते आपल्याला नातवांशी कसं वागवतात, मुलाशी कसं वागायचं, सुनेशी कसं वागायचं, नवरा बायकोने एकमेकांशी कसं वागायचं, आपण क्लायंट बरोबर कसं वागायचं, अशा सगळ्या बारीक 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 गोष्टी शिकवतात, ठीक आहे. आणि म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस. पण सद्गुरूंनी त्याच्यात अजून एक भर घातली. त्यांनी काय सांगितलं, नुसती शिष्याने गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करायची नाहीये. मग या दिवशी गुरुनी पण शिष्याच्या व्यतिरिक्त शिष्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे, कळलं की नाही? कारण शिष्य आहे म्हणून गुरुला महत्व आहे, बरोबर आहे की नाही? गुरु आहे म्हणून शिष्याला महत्व आहे, बरोबर आहे ना? म्हणजे दोघांनी एकमेकांची कृतज्ञता व्यक्त करायची. आता गुरु जर आपण बघायला गेलं तर आत्ताच तुमच्या शाळेतले गुरु काय की नाही, तुम्हाला गणित शिकवणारं, इतिहास शिकवणारं, भूगोल शिकवणारं, नाटक शिकवणारे, कळलं की नाही, सगळे काय 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 शिकवत असत ना आपल्याला. तर सद्गुरू म्हणतात जगातला प्रत्येक माणूस आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक माणूस नाही, प्रत्येक गोष्ट. सद्गुरूंनी तर कावळ्याकडे बघून सद्गुरू काय सांगतात, कावळ्यासारखं कसं राहायला पाहिजे, सावध. तू नुसता दगड उचलायला हात जरी असा केलास तरी तो काय करतो, उडून जातो, एवढा सावध असतो तो ना. सद्गुरू बाप्पांचं काय आहे वाक्य, सदा सावध तो सदा सुखी. बरोबर. आणि ते कोणाकडून शिकायचं, कावळ्याकडून. हा, बरोबर आहे ना. सद्गुरू बाप्पाने आपल्याला अजून गंमत सांगितली. सद्गुरू बाप्पा म्हणतात दारुड्या पण आपला गुरु आहे. दारुड्या काय सांगतो आपल्याला, सांगू? म्हणजे मी दारू पिऊन चिखलात तळून लोळतो, तसंच जर का तुम्ही दारू प्यायलात तर तुमची पण माझ्यासारखीच अवस्था होईल. म्हणून तुम्ही दारू पिऊ नका. तो आपल्याला मार्गदर्शन करतो का नाही, तो पण आपला गुरुजी आहे असं आपल्याला सद्गुरूंनी शिकवलं त्याकडे. आणि म्हणून जगातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी मार्गदर्शन, आपण ती दृष्टी ठेवली पाहिजे मार्गदर्शन घेण्याची. आपली दृष्टी काय असते, जगातल्या लोकांमध्ये दोष पाहण्याची, बरोबर आहे ना. म्हणून सद्गुरू आपल्याला नवीन दृष्टी देतात की जगाकडे कसं पाहायचं. मग जगातल्या चांगल्या गोष्टी आपण घ्यायच्या, चांगल्या गोष्टी घेतल्या की आपण पुढे जातो, आणि वाईट गोष्टी बघत बसलो की आपली अधोगती येते. आणि म्हणून हे ज्ञान जे आहे हे सगळेजण देत राहिलेले असतात आपल्याला, आपण घेत राहिलं पाहिजे. आता शाळेमध्ये पण जातो का नाही, शाळेमध्ये तुम्ही किती लोक असतात, तुमच्या वर्गामध्ये 50-60 लोक असतात, बरोबर आहे. आता गुरुजी सगळ्यांना प्रत्येकाला वेगवेगळे शिकवतात का, नाही. मग तुझा नंबर पहिला येतो, तुला 90% मिळतात, काही लोकांना 70% मिळतात, काही लोकांना 40% मिळतात. असं का होतं, देवाने सगळ्यांना बुद्धी सारखीच दिली असते, पण प्रत्येक जण घेतो वेगवेगळं, कळलं का नाही. ज्याचं लक्ष नसतं त्याला कमी मार्क मिळतात, जो लक्ष देऊन ऐकतो त्याला जास्त मिळतात, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून आपण ग्रहण केलं पाहिजे, बरोबर आहे ना. सद्गुरू देत आहेत सगळ्यांना, सगळं जग ज्ञान देऊन राहिलेलं आहे. मग ही ग्रहण करण्याचं कसं करायचं ही दृष्टी आपल्याला सद्गुरू देतात, बरोबर आहे ना. आणि म्हणून ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस आहे. म्हणून आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करायची असते.